नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केलात गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपला हक्काचा यूट्यूब चॅनल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे बौद्ध समाज संवाद दौऱ्यानिमित्त एक बैठक संपन्न झालाय. दिनांक 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बौद्ध समाज संवाद दौऱ्यानिमित्त आयोजित बैठक घेण्यात आला. हे बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांचे उपस्थितीमध्ये पार पडला. बौद्ध समाज संवाद दौरा उद्घाटन देखील 26 जानेवारी दिवशीच म्हणजे सकाळी 10 वाजता चैत्यभूमी येथे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी हा एक ब्रँड झालाय. जनतेची भावना तुमचे ध्येय धोरणात येऊ द्या. एखाद्या भागात माझा समाज एवढ्या प्रमाणात राहतोय, मग मी जिंकेल ही संकल्पना आधी काढून टाका. आता लोकांच्या घरापर्यंत गेले पाहिजे. 90च्या दशकातील रणनीती आपण 2025 मध्ये वापरतोय हे लक्षात घ्या. नव्या पद्धतीनं लोकांशी संपर्क होणे खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी बौद्ध समाज संवाद यात्रा समाजासमोर जाणं अत्यंत गरजेचं आहे, असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले. सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना सूचित करण्यात आले की पक्षश्रेष्ठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मुंबईमधील 6 जिल्हे मुंबई नवी मुंबईमध्ये प्रत्येक वस्तीमधील विहारात हे संवाद यात्रा जाणार असल्याची यावेळी बोलले. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे बौद्ध समाज संवाद दौऱ्यानिमित्त बैठकी घेण्यात आले. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांनी आंबेडकरी मनवणारे अभ्यासक विचारवंत इतर पक्षांमध्ये जाऊन पाकिट घेऊन आपल्या समाजातील खोटे नेते आणि खास करून विकृत मनुवादी मीडियांनी देखील बौद्ध समाजामध्ये जे वंचित बहुजन आघाडीबद्दल भूमिका आणि त्यांची राजकारण हे कसं बीजेपीला मदत करतो असे खोटे पेरणी करून महाविकास आघाडीमधील प्रस्थापित पक्षांना थेट मदत करून बौद्ध समाजात दिशाभूल केलेला आहे. आणि यामुळे समाजात वंचित बहुजन आघाडीबद्दल अनेक चुकीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ते प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रत्येक वार्ड विभाग गल्लीमधील विहारात भेटून समोरासमोर प्रत्येकांचे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कार्यक्रम होणार असल्याचे या बैठकीत बोलण्यात आले. हे संवाद दौरा भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर होणार असल्याचेही सुद्धा यावेळी सांगण्यात आले. संवाद दौऱ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस.के. भंडारे केंद्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, यू.जी. बोराडे राज्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, राजेंद्र पातोडे प्रदेश युवा महासचिव, अमित भुईगळ प्रदेश सदस्य, स्वाती शिंदे राज्य महिला प्रमुख भारतीय बौद्ध महासभा, महेंद्र रोकडे मुंबई समन्वयक वंचित बहुजन आघाडी यांची होती. तर प्रमुख उपस्थितीमध्ये परमेश्वर रणशूर मुंबई प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, सुनीता गायकवाड मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईमधून राहुल जाधव अध्यक्ष वंचित बहुजन माथाडी, शिल्पा रणदिवे आदी मान्यवर होते. बैठकीचे सूत्रसंचालन आनंद जाधव मुंबई महासचिव वंचित बहुजन आघाडी यांनी केला, तर प्रास्ताविक महेंद्र रोकडे यांनी केले. बैठकीत एस.के. भंडारे, यू.जी. बोराडे, अमित भुईगळ, स्वाती शिंदे यांनी मार्गदर्शन केले, तर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उकल राजेंद्र पातोडे यांनी केले. सदर बैठकीस वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार विद्वत सभा, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि भारतीय आणि बौद्ध महासभा महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा तालुका आणि वार्ड शाखा पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई नवी मुंबईमधील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला
नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज इथेच थांबवतो. पुन्हा एकदा एक वेगळी विषय घेऊन आपल्या समोर येऊ. तुर्तास धन्यवाद. जय भीम, जय संविधान.